घर म्हणतो ना आपण, घर फक्त असं नाही की फक्त घर म्हणून घर म्हणायचंय. आपण खरं पाहिलं तर घराला मंदिरच मानतो. आज खरं पाहिलं तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन संपूर्ण भारताला सूरजच्या परिवारानं दाखवले किंवा दर्शनच घडून दिले. या आठवड्यात खरं पाहिलं तर परिवार भेट आपण असं म्हणू शकतो की प्रत्येक सदस्याचा एक परिवार येतोय. म्हणजे कोणी आई वडील येत आहे, कोणी बहीण येत आहे, कोणी आपल्याच परिवारामधले वेगवेगळे भेटीला येत आहे. कसं, कारण 70 दिवसाचा खेळ झालेला आहे. परत जर तुम्हाला सांगायचं झालं जे 100 दिवसाचं होतं ते 70 दिवसावर आले म्हणून थोडं लवकर लवकर सगळं चालू आहे. तर संपूर्ण घरातील सदस्य जे आहेत आता राहिलेले, तर त्यांचा परिवार येतोय हळूहळू. सगळ्यांचं झालंय. सगळ्यात शेवटी जर आपण पाहिलं तर सूरजचा आला. फक्त जे पाहिलं आता निक्कीचा येऊन गेला आहे, किंवा आपण म्हणू शकतो की जान्हवीचा आलेला आहे, किंवा वर्षाताईंचा आलेला आहे, प्याडे भाऊचा आलेला आहे, डीपी भाऊचा आलेला आहे, अभिजित दादाचा आलेला आहे. सगळ्यांचा परिवार आलाय. पण सगळ्यात भावनिक, जर महाराष्ट्राच्या जनतेला सगळ्यात भावनिक जर क्षण वाटले असेल तर सूरजच्या परिवाराचे वाटले. तुम्ही पाहिलं असेल जेव्हा सूरजचा परिवार घरामध्ये आला, म्हणजे जेव्हा एंट्री करतच होते तेव्हा चप्पल बाजूला काढली, चप्पल काढून ते घरामध्ये आले. अतिशय भावनिक क्षण होते. हे संपूर्ण महाराष्ट्राची जसं काय संस्कृती दिसतीये असं दिसत होतं. असं नाही की आता दुसऱ्याचा परिवार आहेत सदस्यांचे त्यांच्याविषयी आदर नाहीये, नक्कीच नक्कीच अतिशय मनापासून आदर आहे सर्वांचा. पण एक सूरजचा एक वेगळ्या प्रकारे जे परिवार दिसला आपल्याला, अत्यंत भावनिक क्षण होते. म्हणजे अतिशय साधेपणाचं दर्शन घडले. अत्यंत असं भावनिक क्षण होते ते. साधेपण असं मनाला भिडणारी गोष्ट होती ती. जर तुम्ही तो पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल जेव्हा सूरजचा परिवार हा घरामध्ये येतो तेव्हा, आपण जर संपूर्ण सदस्य जे आहेत, समजा आता जर आपण पाहिलं तर अभिजित दादा, अंकिता, प्याडी दादा, जान्हवी, वर्षाताई, डीपी दादा, सूरज, निक्की यांचं जर आपण परिवार पाहिले, समजा संपूर्ण भावनिक क्षण होतेच. 100% संपूर्ण ज्यांचा परिवार येत होता त्यांच्यासाठी अतिशय भावनिक क्षण होत होते. जर आपण पाहिलं तर सर्वच जवळपास डोळ्यात अश्रू होते सर्वांच्या. अभिजित दादांचा जेव्हा परिवार आला, मुलं आलेत, तेव्हा पण अंकिताचे जेव्हा वडील आलेत, संपूर्ण एकदम भावनिक क्षण होते. डीपी दादा तर अतिशय भावनिक झाले जेव्हा वडील स्वतः रडले. त्यांनी पाहिलं नव्हतं कधी वडिलांना रडताना. वर्षाताईंचे पण बहीण आले होत्या, प्याडी दादा, जान्हवी, सूरज, जान्हवीचे पण आले होते परिवार, सूरज, निक्कीचे पण आई वडील आले होते. तर सर्वांसाठी हा भावनिक क्षण होतेच. पण जे आता समजा जर कधी आपण बघितलं तर सूरजचे जे परिवार जेव्हा येतो तेव्हा थोडंसं जो वातावरण होता तो सगळ्यात वेगळा झाला होता थोडा. त्याचं कारण सुद्धा आहे, कारण सूरजसाठीच ही गोष्ट वेगळी आहे. त्याच्या परिवारासाठी तर फार दूर, सूरजसाठीच ही सगळी संपूर्ण प्रक्रिया वेगळी आहे. कधी एवढं मोठं घर किंवा महाल पाहिलेलं नव्हतं. म्हणजे जेव्हा मी तो व्हिडिओ पाहिला की ज्यांनी सिलेक्शन केलं आहे बिग बॉसचं, सरांचं नाव नाही आठवतं, पण त्यांनी बोलताना बोलले की सूरजला ह्या गोष्टी माहीतच नव्हत्या. म्हणजे वेस्टर्न टॉयलेट कसं यूज करायचं आहे, पूल कसा आहे, घर कसं आहे, त्यांना आधी त्याला सांगावं लागले त्या गोष्टी. तो आधी नाही म्हणला होता बिग बॉसला, पण त्याला तिथे कन्व्हिन्स करावं लागले, तिथे त्याला संपूर्ण सांगावं लागल्या गोष्टी. तर हे त्याच्यासाठी पण अत्यंत नवीन गोष्टी आहेत. तर त्याच्या परिवारासाठी 100% ह्या गोष्टी संपूर्ण वेगळ्या. त्यातच एक भाग जर तुम्ही पाहिला असेल, जर पूर्ण सूरजच्या परिवाराची जेव्हा संपूर्ण एंट्री होती तेव्हा पाहिलं असेल की डोक्यावरचा पदर जोपर्यंत घरात आहेत, जोपर्यंत घराबाहेर जात नाही, त्यांचे म्हणजे आते आले होती, बहीण आले होते, तोपर्यंत संपूर्ण डोक्यावरचा पदर खाली गेलेला नाही. म्हणजे महाराष्ट्राचं खरं संस्कृतीचं दर्शन झाले तिथं. म्हणजे प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक परिवाराला स्वतःचा परिवार दिसला त्यांच्यामध्ये, असं पण म्हणायला काहीही हरकत नाही. तर सूरजने संपूर्ण घर दाखवले, स्वतःच्या परिवाराला संपूर्ण घर दाखवले की कुठे काय, कसं राहत होतो, काय त्यांची बोलणं झालं. सर्व सदस्यांसोबत त्यांचे बोलणे झाले होते की अंकिता असू द्या, अभिजित दादा असू द्या, प्याडी दादा असू द्या. प्याडी दादासोबत पण जे सूरजचे बॉन्डिंग आहे ते सुद्धा त्यांचं म्हणजे चर्चा भरपूर सर्वांसोबत झाली. निक्कीसोबत पण पायासुद्धा पडले. तर अतिशय चांगले, म्हणजे सर्वांचंच, सूरजचंच नाही. जर आपण ह्या भागात पाहिलं, जर ह्या गोष्टींमध्ये जे मागच्या आठवड्यामध्ये संपूर्ण परिवाराचं बघितलं तर सर्वांचा एक वेगळं रूप दिसलं आपल्याला. काही भांडण नाही, काहीही नाही. अतिशय प्रेमाने हे संपूर्ण दिवस गेले असं आपण म्हणू शकतो. तर आता शनिवार रविवार आठवडा, भाऊचा धक्का राहणार आहे की महाराष्ट्राचा धक्का राहणार आहे हे सुद्धा बघावं लागणार आहे आपल्याला. की येणार आता आज कळेलच आपल्याला, आज आणि उद्यामध्ये तर आहेच. आणि अजून काय काय नवीन गोष्टी आहेत, कोण कोण घराबाहेर जाणार आहे. आता 8 सदस्य राहिलेले, त्यापैकी कोण कोण घराबाहेर जाऊ शकतं. आता जर आपण पाहिलं तर अभिजित दादा, अंकित दादा, डीपी दादा, वर्षाताई, प्याडी दादा, जान्हवी, सूरज, निक्की एवढे आहेत. वाचून भरपूर आहेत. तर यापैकी किती जण जाणार आहेत, 3 जण जातील, 4 जण जातील, पुढे कसं राहणार आहे ते अजून काही माहिती आलेली नाही आहे. आणि ह्या आठवड्यात जाणार आहे की पुढच्या आठवड्यात
ते सुद्धा बघायला मजा येणार आहे आता, कारण जास्त दिवस राहिलेले नाही आहे, 70 दिवसाचाच खेळ आहे हा, तर हे सुद्धा बघायला मजा येणार आहे. तर मागील आठवडा हा पूर्ण भावनिक गेलेला आहे. आता पुढील आठवडा तसा जाणार नाही आहे, हे तर लिहून घ्या माझं. हे तसं जाणार नाही. आता हे मागचा आठवडा होता, ठीक आहे, परिवार आलाय, पण पुढे बरेचसे बदल होणार आहेत. तर तुम्हाला काय वाटतंय, घराबाहेर कोण कोण जाणार? आणि नक्कीच हा परत प्रश्न विचारणार मी जोपर्यंत हा संपूर्ण जो सीझन आहे तो संपत नाही, की बिग बॉस मराठी यावेळेस हे सीझन कोण जिंकणार? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा. धन्यवाद.